टीचर हेल्पलाईनमध्ये आपलं स्वागत. सध्या आपण पाहतोय हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणजे काय, म्हणजेच समांतर आरक्षण म्हणजे काय. समांतर आरक्षण पाहत असताना तुम्हाला पाहणं गरजेचं आहे जे व्हर्टिकल रिझर्वेशन. 2 टाईपचे रिझर्वेशन असतात. सध्याच्या पवित्र पोर्टल भरती अंतर्गत होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये किंवा इतर भरतींमध्ये सध्याच्या वेगवेगळ्या शासन निर्णयानुसार जवळपास 72% वॅकन्सीज आहेत त्या समांतर आरक्षणानेच तुम्हाला व्यापलेल्या पाहायला मिळतात. सोबतच जो 55-60चा जो नियम आहे तो भरतीमध्ये लागू नसेल तर मात्र जवळपास 90-95-99% जागा ह्या आयदर समांतर आयदर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन और आयदर व्हर्टिकल रिझर्वेशन या दोन्ही अंतर्गत वाटल्या जातात. याच्याबद्दलची महत्त्वाची आपण माहिती याच्या अंतर्गत पाहणार आहोत. याचा फायदा तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करताना होणार आहे. सोबतच बिंदू कसा फिरतो तोही आपण याच्या अंतर्गत पाहणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. बरं, आता याच्यामध्ये पाहत असताना तुमच्या एक लक्षात येते का, पहा. आता प्रथमतः आपण पाहूया की समांतर आरक्षण म्हणजे काय. बघा, आता समांतर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन याच्या अंतर्गत जे काही व्हर्टिकल रिझर्वेशन पाहूया, जे काही वेगवेगळ्या कॅटेगरीचं रिझर्वेशन असतं. सोबतच हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये कोणकोणते येतात तर सगळ्या कॅटेगरी येतातच, इन्क्लुडिंग ओपन कॅटेगरीसुद्धा येते. कारण समांतर आरक्षणांतर्गत महिला, दिव्यांग, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अनाथ अशा पद्धतीचे वेगवेगळे कोटे वाटले जातात. आणि याच्यामुळेच या आरक्षणालाच काय बोललं जातं, इंटरलॉकिंग आणि क्रॉसिंग. म्हणजे काय, एकाच वेळी एकच उमेदवार सामाजिक प्लस समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ शकतो. उदाहरणार्थ OBCची महिला आहे. OBC ही व्हर्टिकल रिझर्वेशनची कॅटेगरी आहे आणि महिला ही हॉरिझॉन्टल रिझर्वेशनची कॅटेगरी आहे. त्यामुळे दोन्हीचा लाभ याच्या अंतर्गत घेता येतो. म्हणूनच यामुळे उमेदवारांची जास्तीत जास्त निवड होण्याची शक्यता वाढते आणि इथं मेरिट मात्र कमी येतं. आता याच्यासोबतच आपण पुढे पाहूयात. महाराष्ट्राच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये म्हणजे फक्त शिक्षक भरतीच नाही तर जवळपास बऱ्याच नोकऱ्यांमध्ये आपण पाहतोय की जवळपास हे 72% समांतर आरक्षण पोचलेलं आहे. आणि त्याच्यानुसार बदल होऊ शकतात. जे सामान्य ध्येय धोरण आणि GR आहे त्याच्यानुसार सुद्धा याच्यामध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळतात. बरं, आता हे समांतर आरक्षण आहे कसं तर प्रथमतः आपण पाहूयात महिला, त्याच्यानंतर माजी सैनिक, त्याच्यानंतर दिव्यांग, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त त्यांची इथं बघा टक्केवारी दिलेली आहे. आणि अंशकालीन पदवीधर आणि अनाथ. बरं, आता शिक्षक भरतीचा विचार करता जस्ट आपल्यासाठी कोणकोणतं लागू आहे ते पाहूया. त्याच्या अंतर्गत 30% आहे महिलांसाठी, 10% आहे माजी सैनिकसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे दिव्यांगासाठी 4% आहे, खेळाडूसाठी 5% आहे, प्रकल्पग्रस्तासाठी 5% आहे, भूकंपासाठी 2% आहे. पण माहिती आहे का याच्यामध्ये काय होतं, जर भूकंपग्रस्ताचा कॅन्डिडेट मिळाले नाही तर या जागा प्रकल्पग्रस्तासाठी कन्वर्ट होतात, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे इथं त्यांचं मेरिटसुद्धा कमी येतं. अंशकालीन पदवीधर सध्याच्या पोर्टल भरतीला लागू नाही आहे, पण अनाथ हे जे पर्सेंटेज आहे 1% ते पोर्टल भरतीसाठी सध्या लागू आहे. आणि याच्यानुसार ऑर्डर ऑफ प्रिफरन्सेस तुम्हाला लॉक करायचे आहे. बरं, त्याच्यासोबतच बघा हे अजून बदलतं कसं तर वेगवेगळे GR आहेत ना शासन निर्णयानुसार याच्यामध्ये बदलसुद्धा होत असतो. बरं, बिंदू कसा फिरतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की समांतर आरक्षण जर असेल तर तुमचे चान्सेस वाढणार आहेत, कारण तुम्हाला एकाच वेळेस दोन्ही आरक्षणाचा लाभ घेता येणार. एवढंसुद्धा नाही, जर तुमच्याकडे जर हे आरक्षण असेल ना तर तुम्हाला मेरिट तर कमी येतंच, सोबतच टॉपचं मेरिट ग्रॅब करण्याची सुद्धा संधी मिळते. याच्यामध्ये सर्वात मोठी संधी कोणाला आहे माहिती आहे का, महिलांना. कारण महिलांचं जे आरक्षण आहे ते तुम्ही पाहिलेलं आहे, जवळपास 30% उमेदवार या महिला असतात. याच्या अंतर्गत महिलांचं जेव्हा समांतर आरक्षण अंतर्गत जेव्हा निवड होत असते त्याच्या अंतर्गत बघा पहिल्यांदा ज्या टॉपच्या महिला आहेत त्या सर्व महिला पहिल्यांदा सगळ्याच कॅटेगरीतून, आता अर्थातच प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल ते तर आहे, त्याच्यामध्ये मेल फिमेलसुद्धा असणारच आहेत, सोबत महिला
आणि सोबत जर आरक्षित कॅटेगरी असेल तर त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणून शिक्षक भरती असेल किंवा कोणत्याही या पदभरती आहे तिथं महिलांचं जे मेरिट आहे ते कमी असतं दिसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा उमेदवार जर व्हर्टिकल रिझर्वेशनचा जर तुम्ही लाभ घेत आहे, ठीक आहे, व्हर्टिकल रिझर्वेशन म्हणजे अर्थातच एखादी कोणती आरक्षित कॅटेगरी. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं विचार केला की तुमच्याकडे सध्या आहे SC कॅटेगरीचा आहे, त्याच्यासोबतच तुम्ही आता हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये तुम्ही कुठला लाभ घेत आहे हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये, तर तुमच्याकडे खेळाडू आहे, तुमच्याकडे तुम्ही एखादी कॅन्डिडेट आहे ती SC कॅटेगरीची आहे आणि सोबतच जर तिच्याकडे खेळाडूसुद्धा आहे तर पहा त्या अंतर्गत त्यांना लाभ कसा होतो आहे. तर आता बघा त्याच्या अंतर्गत SC कॅटेगरीच्या महिलाचा कसा इथं संधी त्याला जास्त मिळते. सोबतच आता ती खेळाडूसुद्धा असल्यामुळे सोबत तिला हे 5% आरक्षणमध्ये सुद्धा तिचा म्हणजे चान्सेस आहेत ते वाढत आहेत. म्हणजेच काय, इंटरलॉकिंग इंटरक्रॉसिंगमध्ये महिलांचं जे संख्या आहे म्हणजे जे सिलेक्शन प्रमाण आहे किंवा पोर्टल भरतीचा जर विचार केला तर 80% जवळपास महिला आहेत शिक्षक भरतीमध्ये ऑलरेडी आणि त्याच्यामध्ये त्यांचे चान्सेससुद्धा का वाढतात. तर पहा एकाच वेळी फक्त एकाच आरक्षणाचा नव्हे, आरक्षित असतील हॉरिझॉन्टल रिझर्वेशन प्लस महिला असूनसुद्धा जर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असतील ना तर यांचं मेरिट अक्षरशः पहिला टप्पा नाही तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 डिजिटपर्यंत तुम्हाला आलेलं पाहायला मिळेल. त्यामुळे ही अतिशय त्यांची जमेची बाजू. चला आपण पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा पाहूया तो म्हणजे बिंदू कसा फिरतो. आता बिंदू फिरताना किंवा कॉमन रोस्टरमुळे जो गोंधळ कसा होतो मग आता लक्षात घ्या, पॉईंट आणि स्लॉटनुसार बिंदू कसा फिरतो किंवा त्याची अंमलबजावणी कशी होते. आता बिंदू फिरणं म्हणजे काय, रोस्टर पॉईंट सिस्टमनुसार हा बिंदू फिरला जातो. आता रोस्टर कसं आहे प्रत्येक कॅटेगरीनुसार हे रोस्टर पद्धतीने हे त्यांचं फिरत असतं. त्याच्यानुसार बघा पोस्ट वाईज आणि अलॉटमेंट पॉईंट म्हणजे जी काही जागा आहे किंवा ज्यानुसार अलॉटमेंट होणार आहे त्याच्यामध्ये यांचं हे वाटप होत असतं बिंदूचं. त्याच्यानुसार काय विचार केला जातो, पहिल्यांदा विचार केला जातो मेरिटचा, नंतर कॅटेगरी वाईज हे इंटरलॉकिंग होतं. आता कॅटेगरीमध्ये सुद्धा व्हर्टिकल हॉरिझॉन्टल प्लस जर अजून एखादं तुमच्याकडे हॉरिझॉन्टलमध्ये जर तुमच्याकडे अजून जर प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, माजी सैनिक असेल तर अजून तिथं तुमचा लाभ होतो. जर तुम्ही महिला असेल तर मेल कॅन्डिडेटच्या बाबतीमध्ये मेरिट कॅटेगरी प्लस त्याच्यामध्ये सुद्धा जर त्यांच्याकडे अजून प्रकल्पग्रस्त असेल तर त्यांना अजून मोठा लाभ होतो. पण हा पहिल्यांदा त्यांच्या मेरिटचाच विचार केला जातो. साधारण प्रक्रिया अशी आहे. बघा आता प्रक्रिया कशी आहे, एकूण जागा निश्चित केल्या जातात. प्रथमतः एखाद्या भरतीमध्ये आता फॉर एक्झाम्पल 1000 जागा आहेत, ठीक आहे, त्यात व्हर्टिकल रिझर्वेशनमध्ये SC ST OBC ओपन अशा पद्धतीने त्यांचं ते जे काही आरक्षणाची टक्केवारी आहे त्याच्यानुसार त्या आरक्षित कॅटेगरीची त्याच्यानुसार त्या पहिल्यांदा वाटल्या जातात. त्याच्यानंतर प्रत्येक व्हर्टिकल कॅटेगरीमध्ये हॉरिझॉन्टल कोटे वाटप केले जातात. लक्षात आलं का तुमच्या, म्हणजे OBCच्या जर 19% जागा आहेत जागांमध्ये त्याच्यामध्ये बघा त्याच्या म्हणजे 19% जागा OBC कॅटेगरीलाच भेटणार, त्या SC BC किंवा त्या EWS त्या SC STला भेटणार नाहीत. परंतु ज्या 1000 जागामधून 19% ज्या जागा आहेत त्याच्यामधून नंतर त्या बायफर्गेट केल्या जातात. 30% जातात महिलांना, 4% जातात दिव्यांगाला आणि जे मगाशी सांगितलं प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ या सर्वांना अशा पद्धतीने त्या वाटल्या जातात. आणि आता बघा याच्यासोबतच कसं आहे, फक्त हे कॅटेगरीसाठी आहे का, तर हॉरिझॉन्टल मात्र एकमेव आरक्षण आहे ते ओपन कॅटेगरीसाठी सुद्धा लागू आहे. परंतु महिला इतर सर्वांसाठी त्या खुले असू शकतात. पण ही जी ओपन कॅटेगरी आहे तुमची त्याच्यामध्ये येणारी जी जागा आहे, भले तुमच्याकडे प्रकल्पग्रस्त आहे, तुमच्याकडे भूकंपग्रस्त आहे, तुमच्याकडे वेगवेगळे सर्टिफिकेट आहेत, परंतु तुमचं मेरिट क्रॉस करण्याची संधी इतर सर्वांसाठी खुले असू शकतात. त्यामुळे नॉट नेसेसरी ओपन कॅटेगरीचं जर तुमच्याकडे प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल तर ती जागा ओपन कॅटेगरीलाच भेटेल असं अजिबातसुद्धा नाही आहे. जर बाकीच्या कॅटेगरीमध्ये सोबत हॉरिझॉन्टलमध्ये जर एखाद्या महिलेचं जर मार्क्स जास्त असतील तर तिचं सिलेक्शन होण्याचे ते चान्सेस वाढतात आणि अशा प्रकारे हा बिंदू फिरत असतो. म्हणूनच शिक्षक भरती असेल किंवा कोणत्याही भरतीमध्ये बऱ्याच याचा समांतर आरक्षण हा मेजर रोल
प्ले करत असतो, कारण त्यांना साथ मिळते ते व्हर्टिकल रिझर्वेशनची. बघा आता ह्याच्यानुसार जे काही बिंदू फिरतो त्याच्यानुसार आता मेरिट लिस्ट तयार केली जाते. कशी केली जाते? आता ही कॉमन मेरिट लिस्ट तयार केली जाते, त्याच्यामध्ये सर्व उमेदवार असतात. एकदा पहिल्यांदा सगळ्यांचे जे काही टॉपचे मार्क्स आहेत डाऊनपर्यंत एक मेरिट लिस्ट तयार केली जाते कोणत्याही भरतीमध्ये. फॉर एक्झाम्पल आता 1000 मुलं आहेत, त्याच्यानुसार आता ही 1000 मुलं समांतर प्लस व्हर्टिकलमध्ये वाटलेले गेले आहेत मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आणि त्याच्यानुसार आता कॉमन मेरिट लिस्ट 1000ची लावली, त्याच्यानुसार कॅटेगरी वाईज सेपरेट लिस्ट ओबीसी आणि त्याच्यानुसार हॉरिझॉन्टलची सुद्धा कॅटेगरी वाईज ही लिस्ट आपण लावलेली आपण पाहिली. आणि त्याच्यानुसार आता सब कॅटेगरीमध्ये हॉरिझॉन्टलमध्ये आता ही पूर्णता म्हणजे ह्या सगळ्यांचा विचार करून, म्हणजे जेव्हा व्हर्टिकल रिझर्वेशन पहिल्यांदा मेरिट प्लस व्हर्टिकल रिझर्वेशन प्लस हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, त्याच्यामध्ये सुद्धा हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये जर तुम्ही महिला असेल तर तुमचा अजून एक प्लस होऊन जातो हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये. आणि त्याच्यानंतर अजून एक प्लस होऊन जातो जर तुमचं मेरिट हे प्लसने असेल ना, तुम्ही ओपनचं मेरिट जर क्रॉस करत असाल ना ओपन कॅटेगरीचं, तर मात्र तुमचे अजून इथं चान्सेस वाढतात. आणि म्हणूनच ओपनची संधी कॅटेगरीच्या उमेदवारांना मिळण्याची जास्त संधी मिळते आणि इथं त्यांचं मेरिट कमी येतं. अशा पद्धतीने ह्या मेरिट लिस्टचं पूर्णतः नियोजन केलं जातं आणि मेरिट लिस्ट लागते. बरं आता ही अलॉटमेंट कशी होते? आता मेरिट लिस्ट लागली तरी ॲज इट इज अलॉटमेंट होते का? तर अजिबात सुद्धा नाही आहे. तर त्याच्यामध्ये पहा तुम्ही, आता त्याच्यामध्ये कसं आहे की चौथे की अलॉटमेंट प्रोसेस. आता हे सगळं मेरिट लिस्ट लावले, पण अलॉटमेंट प्रोसेस लावताना इंटरलॉकिंग कसं होतं? ओपन मेरिटमध्ये प्रथम हायेस्ट मेरिट उमेदवारांना जागा हॉरिझॉन्टलसह दिली जाते. बघा ओपन मेरिटमध्ये जेवढे हायेस्ट उमेदवार आहेत, ज्यांना जास्त मार्क्स आहेत, त्या सर्वांना पहिल्यांदा संधी दिली जाते. नंतर रिझर्व्ह व्हर्टिकल कॅटेगरीजमध्ये अलॉटमेंट होते. नंतर काय होतं? व्हर्टिकलमध्ये जे रिझर्व्ह कॅटेगरी आहेत त्यांचं अलॉटमेंट होतं. त्यामुळे ज्यांच्याकडे खरंच समांतर आरक्षण आहे ना, त्यांची खरंच खूप चांगले दिवस आहेत आणि आरक्षणाचा लाभ आहे तो कोणत्या तरी एका भरतीमध्ये घेता येतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल कोटा प्रोपोर्शनली आणि प्रत्येक व्हर्टिकलमध्ये वाटला जातो, म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरी ओव्हरऑल कट अक्रॉस होतात. आणि फॉर एक्झाम्पल एखादा SC महिला हायेस्ट मेरिटने ओपन विमेन स्लॉट घेऊ शकते, मग ती SC कोटामधून ॲडजस्ट होते. SC कोटा कमी होत नाही. म्हणजे आता तिने हायेस्ट मेरिट घेतलं आहे ओपन कोट्यामधून विमेनमधून, तर तिने ओपनचं मेरिट घेतलं आहे, पण याच्यामुळे SC कोटा मायनस झाला का हा? तर अजिबात सुद्धा नाही. याचा अर्थ SC कोटा रिझर्व ठेवलेला आहे, तो म्हणजे त्या ॲक्च्युली SCच्या कॅटेगरीसाठी व्हर्टिकल रिझर्वेशन ज्यांच्याकडे असेल, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन ज्यांच्याकडे असेल, किंवा नंतर येणारं हॉरिझॉन्टलमध्ये अजून एक प्लस होणारं ते म्हणजे विमेन रिझर्वेशन असेल. म्हणजे याच्यामध्ये अशा पद्धतीने ओपनचं मेरिट जेव्हा कॅटेगरीच्या उमेदवारांना संधी मिळते, 55-60चा नियम शिक्षक भरतीमध्ये लागू होत नाही, तेव्हा मात्र बऱ्याच उमेदवारांना संधी मिळते. आणि जेवढी मोठी कॅटेगरी, जेवढे जास्त उमेदवार एखाद्या कॅटेगरीचे, तेवढी जास्त भरतीमध्ये संधीसुद्धा असते बरं का, याचा विचार करा. आता अजूनही त्याचं एक आपण वेगळं उदाहरण घेऊया. आता OBCच्या 100 जागा आहेत, ठीक आहे. OBCच्या 100 जागा आहेत आता शिक्षक भरतीमध्ये. आता शिक्षक भरतीमध्ये जरी या 100 जागा असल्या ना, तरी लक्षात घ्या त्याच्यात कशा पद्धतीने याचा लाभ घेता येतो. बघा आता महिला 30 आहेत, OBC विमेन 30 आहे मेरिटनुसार, ठीक आहे. 100 जागा महिलानुसार 30% रिझर्वेशन आहे. OBC महिला जर 30च्या 30 असल्या लागल्या आणि त्या मेरिटमध्ये, ठीक आहे, त्या मेरिटमध्ये महिलांना 30 आहे, तर सगळ्या 30पैकी ज्या काही OBCच्या 100 जागा आहेत ना, ओपनचं 30 एकदम मेरिटमध्ये जर आल्या ना, तर या ओपनच्या घेणार, ठीक आहे, ओपनच्या या महिला घेणार. आणि ॲक्च्युली OBCचे कॅन्डिडेट किती लागणार माहिती आहे का? हे सगळे पकडून OBCचे कॅन्डिडेट याच्यामध्ये 130 शिक्षक भरतीमध्ये त्यांच्या जागा भरल्या जाणार, कारण जे 30 वुमेन होत्या OBC त्या मेरिटमध्ये गेल्या, हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा त्यांना लाभ भेटला, प्लस त्यांनी ज्या 30 जागा आहेत त्या त्यांच्याच कॅटेगरीसाठी राखून ठेवण्यात आल्या. तसंच थोडं बघूया, दिव्यांगाचं 4% आरक्षण आहे. OBC PWDचं म्हणजे 4%,
हे जागा असतात ना, मेरिट असेल ना तर मात्र तिथं संधी नक्कीच मिळते. ह्या जागा कशा असतात, तर अर्थातच पहिल्यांदा मेरिट, त्याच्यानंतर विषय कोणता आहे, माध्यम, जिल्ह्यानुसार वाटतात. त्यामुळे जिल्ह्यानुसार प्राधान्यक्रम का गरजेचे आहेत, कारण हे समजणं गरजेचं आहे. एकूण विषय जागा महत्त्वाची, मॅथ सायन्समध्ये जास्त OBC जागा भरल्या जाऊ शकतात. त्यामुळे थोडक्यातच काय की जेवढ्या जागा जास्त, सध्या शिक्षक भरतीमध्ये 1ली ते 8वीचा विचार केला तर सध्या अशी आपल्यापर्यंत माहिती येते की सगळ्यात जास्त जागा आहेत त्या मॅथ सायन्सला. मग मॅथ सायन्समध्ये कोणत्या जास्त कॅटेगरीचे उमेदवार असणार आहेत, तर ज्यांची जास्त उमेदवार आहेत ज्याच्यासाठी, तर म्हणून आता OBCचंच उदाहरण का मी घेतलेलं आहे, कारण जवळपास 60,000 उमेदवार आहेत ते शिक्षक भरतीमध्ये 2025च्या OBCचे आहेत. बरं आत्ताच्या आहेत का, गेल्या भरतीमध्ये 2022च्या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा एवढेच होते आणि आता 2025च्या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा आता तेवढेच आहेत. आणि यामुळे यांचं जेवढी जास्त कॅटेगरी मोठी तेवढी तिथं त्यांना जास्त लाभ होतो. सोबतच बाकीच्या सुद्धा उमेदवारांना संधी मिळते. परंतु याच्यामध्ये सर्वात जास्त फायदा कोणाला होत असेल, तर आमच्या महिला भगिनींना या समांतर आरक्षणचा जास्त फायदा होतो इंटरलॉकिंग आणि इंटरक्रॉसिंगमध्ये. त्यामुळे जेव्हा मेरिट लावलं जातं तेव्हा या ज्या जागा आहेत ना, त्यामुळे जर आपण 1 ते 5ला जर आता 1000 जागा आहेत, त्याच्या अंतर्गत OBCच्या 1000 जागामध्ये बऱ्याचशा जागा आहेत त्या OBCच्या कॅटेगरीच्या महिलांनी घेतल्या. त्याच्यानंतर अजून दुसऱ्या असतील तर PWमध्ये सुद्धा जर तुमच्या लक्षात आलं तर त्यांचा विचार केला जातो का, तर तसं नसतं, हे लक्षात घ्या. आता दिव्यांगाचा विचार करत असताना दिव्यांगाचा त्या कॅटेगरीमधला दिव्यांग घेण्याचा जास्त विचार केला जातो. तो कमी मार्क्सवाला लागतो. आपण पाहिले ना, दिव्यांग उमेदवार कमी असतात का, तर कमी असतात जास्त असतात हा विषय नसतो. दिव्यांगाचा घेत असताना तो कॅटेगरीतलाच, स्पेसिफिक कॅटेगरीतलाच घेण्याचा मानस असतो. बऱ्यापैकी तशीच लिस्ट लावली असते. एक्सेप्शन काही असू शकतात जर त्यावेळेची काही सूचना असते लिस्ट लावताना, यादी लावताना. अन्यथा याच्यानंतर दुसरा नंबर लागतो तो म्हणजे महिलांचा, आणि महिलांचा विचार टॉपनुसार केला जातो. त्यामुळे बऱ्यापैकी कोणत्याही कॅटेगरी, OBCच मी घेतलं म्हणून नाही, उद्याच्याला AWS असेल, SC असेल, ST असेल, यांच्या टॉप केलेल्या महिला जेव्हा समांतर प्लस व्हर्टिकल आरक्षणानुसार वरचा लाभ घेणार आहेत ना, तेव्हा त्यांच्या खालच्या जागा त्यांच्या कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी खाली असणार आहेत. त्यामुळे जेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की जेव्हा हे आपण भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त हे सगळं जेव्हा विचार करतो ना, हे सगळं मेरिटवरती भरलं जातंच. त्याच्याबरोबर इंटरलॉकिंग आणि क्रॉसिंगमध्ये या सर्व जागा अशा मिक्स केल्या जातात आणि अशा पद्धतीने बिंदू फिरतो. त्यामुळे 1 ते 5चा विचार करत असताना इथं सगळीकडे असतं ते म्हणजे कॉमन रोस्टर. आता कॉमन रोस्टरमुळे काय होतं की कोणता उमेदवार कोणत्या कॅटेगरीचा भरायचा, कारण तिथे काय असं विषयानुसार माध्यमनिहाय तितकासा फरक पडत नाही ना. म्हणजे 1ली ते 5वीसाठी तर सर्व ज्यांचं DED झालं ते पात्र असतात. तिथं मात्र फटाफट मेरिटवरती, म्हणजे जेवढे मेरिटमध्ये आहेत ना त्याच्यानुसार त्यांचे ते बिंदू असे वाटले जातात खाली. त्यामुळे पहिल्यांदा वरचे उमेदवार भरले जातात आणि नंतर खालचे भरले जातात. बरं, जेव्हा ही यादी लागणार आहे त्याचा तुम्हाला कसा फायदा होणार आहे या सगळ्या ह्याचा, तर तुम्हाला हा विचार करायचा आहे की तुम्ही जो प्राधान्यक्रम लॉक करणार आहात तो पहिल्यांदा कॉमन रोस्टर अंतर्गत मोडतो का, त्याच्यानंतर तुमचे तिथे चान्सेस किती आहेत, ह्या जे आरक्षणाचं इथं जो काही चार्ट दिलेला आहे त्याच्यानुसार तुम्ही खरंच त्याच्यासाठी एलिजिबल आहात का, आणि त्याच्यानुसार तुम्हाला त्याचा किती फायदा होणार आहे प्राधान्यक्रम लॉक करत असताना, हे समजणं गरजेचं आहे. कारण आपण शिक्षक आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अशाच बऱ्याच गोष्टीवरती माहिती मिळतच राहील. परंतु ज्यांच्याकडे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे त्यांनी अतिशय काळजीपूर्वक या गोष्टी करायच्या आहेत. आणि पहिल्या टप्प्यामध्ये जर हे उमेदवार मिळाले नाहीत, तर फर्स्ट फेजमध्ये जर हे उमेदवार मिळाले नाहीत तर सेकंड टप्पा होणार आहे. त्यावेळेस बरंच मेरिट कमी आलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. आपण असंच बोलत नाही आहोत, कारण काय आहे की वरचं जे मेरिट ते घेतलं जातं, परंतु सध्याचा 2025च्या शिक्षक भरतीचा विचार करता नव्यानं जाहिराती येणार आहेत. त्यामुळे जर एखादा भूकंपग्रस्त उमेदवार मिळाला नाही, प्रकल्पग्रस्त उमेदवार मिळाला नाही, तर त्या कन्वर्ट राऊंडमध्ये होतात. पण कन्वर्ट राऊंडमध्ये जर नाही मिळाला ना, तर मात्र त्या जागा तिथंच लॅप्स होतात. नव्यानं येणाऱ्या जाहिरातीसाठी नवीन व्हर्टिकल आणि प्लस हॉरिझॉन्टल रिझर्वेशन हे लागू होतं, याची प्रत्येकाने नोंद घ्यायची आहे. आणि त्यामुळे तुमचे चान्सेस पहिल्या टप्प्यात आहेत की दुसऱ्या टप्प्यात जास्त आहेत याचा तुम्ही विचार करायचा आहे, कारण तुमचं मेरिट आहे ते तुमच्या हातामध्ये.
बघूयात त्याच्यावरती अजून क्लॅरिटी 1 बाय 1 सेशन बाय सेशन आपण देणार आहोत. जाहिरात आल्यावर बऱ्यापैकी क्लिअर होईल. त्याच्या अगोदर फक्त एक तुमच्याकडे ओव्हरव्ह्यू असा, म्हणूनच हा टास्क. मी बालुशा माने A+ गुरु